सतीश भोसलेचा थेट मुलांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये तो मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देताना दिसतोय। माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आणखी एखाद्या गुन्ह्याने फरक पडत नाही असं देखील त्याने म्हटलंय। सतीश भोसलेच्या दहशतीच्या थरारक कहाण्या आता बाहेर येताना पाहायला मिळतात आणि त्याला हरण किंवा मोरांच्या शिकारीचा शौक होता असं देखील समोर येत आहे। त्याने आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरणांना मारल्याचं देखील समोर आलंय। दिलीप ढाकणेंनी मज्जाव करताच त्याच्या सहकार्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर आपण पाहतोय सतीश भोसले याच्या विषयीच्या महत्त्वाच्या बातम्या। सतीश भोसले प्रकरणी अंजली दमानिया यांनी आजचं आंदोलन हे मागे घेतलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय। तर विधान भवनाबाहेर ठिय्या आंदोलन त्या करणार होत्या, मात्र अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। सरपंच संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय। या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या। मारहाणीने त्यांचं शरीर काळं निळं पडलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केल्याचंही रिपोर्टमधून उघड झालंय। कपाळ आणि दोन्ही गालावर मारहाणीच्या जखमांच्या देखील खुणा आहेत। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही असा सवाल आमदार जयंत पाटलांनी सरकारला विचारलाय। मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला का दिली नाही असंही त्यांनी म्हटलंय आणि या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केलाय। दरम्यान सभागृह संपण्याआधीच निवेदन देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय। पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली। सातपुडा बंगल्यावर मुंडे बहीण भावांची भेट झाल्याचं कळतंय। राजीनाम्यानंतरच्या पहिल्याच भेटीत 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। विकास कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली। त्याचप्रमाणे अजितदादा थेट अटॅक करतात म्हणून कुणी त्यांच्या वाट्याला कुणी जात नसल्याचंही फडणवीस म्हणाले। अनिल परबांच्या संभाजीराजेंवरील वक्तव्यावरून आज विधान परिषदेमध्ये जोरदार राडा पाहायला मिळालाय। परबांनी संभाजीराजांची महाराजांची माफी मागा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे। तर वक्तव्य तपासा, आक्षेपार्ह असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं परबांनी म्हटलंय। दरम्यान नितेश राणे आणि अनिल परबांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे। सत्ता असताना लोकांची घरं तोडायची, केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं, या त्याची बाबी पहिले। शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी राजू कारेमारेंचं एक पत्र सभागृहामध्ये वाचून दाखवलंय। सत्ताधारी आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसीलदारांना हे पत्र पाठवलं होतं। ते पत्र विरोधकांच्या हाती लागलंय। दरम्यान या पत्रामध्ये राजू कारेमोरेंनी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत। मोरेंनी एक पत्र दिलेलं आहे, तर पत्र सुधीर भाऊ जरा तुम्ही ऐकून